नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत कोठडा गावातील एका शेतातील घरातून सुमारे 3,49,540 रुपये किमतीचा बेकायदेशीर परप्रांतीय विदेशी दारूचा साठा जप्त केलाय। या प्रकरणी एका आरोपी विरुद्ध दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिनांक 21 जुलै 2026 रोजी रात्री गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नवापूर पोलिसांच्या पथकानं कोठडा येथील आरोपी धीरसिंग उर्फ धीरू वणकर कोकणी याच्या शेतातील घरावर छापा टाकला। सदर ठिकाणी आरोपीनं महाराष्ट्रात बंदी असलेला आणि केवळ दादरा आणि नगर हवेली तसंच दीव दमन येथे विक्रीसाठी अधिकृत असलेला मॅजिक मोमेंट, रॉयल चॅलेंज, मॅकडोवेल्स क्रमांक 1, रॉयल स्टॅग, जॉन मार्टिन प्रीमियम आणि रॉयल स्पेशल प्रीमियम अशा विविध नामांकित ब्रँडचा दारूचा साठा अवैध विक्रीच्या उद्देशानं साठवून ठेवल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी घटनास्थळावरून काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचे खाकी खोके आणि प्लास्टिक पिशव्याचा एकूण 3,49,540 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। पोलीस शिपाई बापू उष्मा शेमले यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस हवालदार मोहन शिरसाट या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। सदर कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक श्री अजित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरे, हवालदार दिनेश वसुले, मोहन शिरसाट, किशोर वळवी तसेच पोलीस अंमलदार दिनकर चव्हाण, समाधान केंद्रे आणि बापू शेमले यांच्या पथकानं पार पाडली आहे। नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे चालवणाऱ्यांविरुद्ध अशाच ठळक कारवाया यापुढे देखील अधिक तीव्रतेने सुरू राहतील असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनानं दिलाय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर, विसरवाडी।